नमस्कार, मी सोहेल मणियार आणि आपण पाहत आहात SM24. पाणी आमच्या वस्तीवर पाणी नाही ते आला. आमची म्हातारा माणसाची नवतरणीची हाल चालली. आम्हाला काम धंदा आम्हाला काही होत नाही. एवढा तुम्हाला निर्वाणी आमची पाण्याची सोय करा. नळ आलेली आता वर्षा झाला, दीपावलीला पाणी येईल म्हणलं आम्ही कावल्यावानी वाट बघतो आणि मग इकडं जातो तिकडं जातो. आम्हाला म्हाताऱ्या माणसाला पाणी येत नाही. तुम्ही काही करा पण आम्हाला पाणी पाहिजे. टाकीवर बसणार आम्हाला पाणी प्यायला नाही बाबा. आता नळ येऊन 12 महिने झाले, वरचे होऊन गेले. नळ होऊन अजून पाण्याची वाट बघत होतो आम्ही. पाणी काही येईना. 22 तारखेला पाणी आलं तर बरे, नंतर आम्ही टाकीवर बसणार. उपाशीच राहून ते नगरला येऊन बसतो आम्ही सगळे. नळ तर बसून ठेवले तर अजून काही पाणी काही नाही. मग तिकडं जाऊन मग आमदोन तिकडं को पानी है पर हमको पीने को पानी नहीं. हम 2-2 किलोमीटर पे पानी ला रहे पे हमारे पानी क्या सुई जिना आता वरती जाण्याच्या आधीच अँगल तुटलेले आहेत आणि वरती जायचा कसा हा मोठा प्रश्न आहे. आणि खाली येणारा कशा पद्धतीने येणार आहे असं निकृष्ट पद्धतीचं. आता हे अँगल आहे माझ्या हातात, हे म्हणजे वरती जायच्या आधीच तेच बिल्डिंग निघलेली. नाही घोटाई नाही केल्यामुळे ती लिखित राहिली ना. टाकी पाझरती ती घोटाईच नाही केली त्यांनी. आणि सांगितलं तो हवार करून घे म्हणजे ह्या हे कामाचं बघा हे नाही होणार. म्हणजे अजून पाणी तर आलंच नाही. त्याच्या आधीच जर कामाची अवस्था अशी झालेली खराब. पाईपाची क्वालिटी पण एकदम म्हणजे एकदम भंगार क्वालिटी. कर्मचाऱ्याला जीव धोक्यात घालून काम करावं लागतं. इंजिनियरला घेऊन येतो ठेकेदार, त्याचे बिल स्वतः काढून येतो. ना सरपंचाला माहिती होत, ना ग्रामसेवकला, ना ग्रामस्थांना कोणालाच माहिती होत नाही. नाही काय चाललंय काय. आज मी ते ठेकेदारचं काय म्हणणं आहे का म्या सारे वालला पाणी काढलं. अरे तो सारे वालला पाणी काढलं तो कुठला सदस्य नव्हता त्याच्यात. नमस्कार, आज आम्ही भातुडी ग्रामस्थ सर्व ग्रामपंचायत बॉडी आज भातुडी पारगावच्या जलजीवन मिशन अंतर्गत झालेल्या पाण्याच्या टाकीपाशी आहोत. इथे यायचं कारण असं आहे, 3 वर्षापासून या जलजीवनचं काम गावाला मिळालेलं. आमच्या 1,67,00,00,000 रुपये घालूनसुद्धा आजही गावाला उपाशी राहण्याची वेळ आलेली आहे. त्या जलजीवन मिशनची टाकी तलावाच्या खेटून आहे, तरी त्यामध्ये भरपूर पाणी असूनसुद्धा संबंधित ठेकेदार कसलंही त्याच्यावरती त्याची प्रतिक्रिया नाही, काहीच नाही. तरी आम्ही वेळोवेळी गेल्या 2 वर्षापासून याचं अभियान पाणी पुरवठा अभियंता, उपअभियंता, BDO, CO या सर्वांना वेळोवेळी पत्र व्यवहार केलेला आहे. हे पत्र सर्व त्याची पोहोच आमच्याजवळ आहे. जवळजवळ आम्ही 4-4, 5-5 पत्र दिलेत. याच्यावर कसलीही प्रतिक्रिया त्यांच्याकडून मिळत नाही. फार दुर्दैवी भयानक गोष्ट आहे. त्यामुळं आज पर्यायाने आम्हाला येणाऱ्या 22 तारखेला आम्ही सर्व ग्रामपंचायत बॉडी ग्रामस्थ ह्या पाण्याच्या टाकीवरती आंदोलन करणार आहोत. आणि त्यापूर्वी सर्व पोलीस स्टेशनला सर्वांना परत पुन्हा एकदा आम्ही एक 8 दिवसापूर्वी दिलंच होतं, पुन्हा एकदा आम्ही पत्र आज देणार आहोत. तरी याची सर्वांनी ग्रामस्थांनी जास्त संख्येने आम्ही त्या ठिकाणी यावं अशी विनंती करतो. ही जी पाण्याची जलजीवनची टाकी ही माझ्या गट नंबर 189 मध्ये आहे आणि ती जागा मी 2 गुंठ शासनाला फ्री दिलेली आहे. वेळेवेळे ते ठेकेदाराला मी मदत केली, पत्र व्यवहार केले. मी स्वतः ही जागा मंडळीच्या नावावर असताना मी पत्र त्यांना दिलेलं आहे मंडळीच्या नावाने का बाबा तुम्ही पाईपलाईन दुरुस्त करा, मला जमीन डेव्हलपमेंट करायची. तरी हे ते ठेकेदारने बी इंजिनियरने बी कुठलीही कारवाई केली नाही. आज इतकी भयान परिस्थिती आहे, आम्हाला पाणी इतकं भरपूर येईल असून आज कुठल्याही वस्तीला पाणी आम्ही देऊ शकत नाही. पर्याय आम्ही टँकरचा प्रस्ताव दिलेला आहे. पाणी असून आमची इच्छा नाही टँकर चालू करायची, पण ही प्रशासक ह्या टाकीवाला ठेकेदार हे मिळून काही करीत नाही. म्हणून आम्हाला ही येणाऱ्या 22 तारखेला आम्ही ह्या टाकीवर बसून आंदोलन करणार आहे. आणि जी काय घटना पुढं घडण काय होईल ती होईल, याला सारं प्रशासक जबाबदार राहील. त्यांचे सदस्य और माझे दोस्त आजमुद्दीन मुलांनी आम्ही समजा इथं आलेलो आहे. त्यांना इथं पाणी नाही आहे प्यायला. काही वाड्या वस्तीवर अजून कनेक्शनसुद्धा जोडलेलं नाही. तरी पण मी एक दिवस आहे ना त्या पाण्यात टाकीवर काम चालू असताना वर चढलो होतो. स्वतः मी ठेकेदार आहे, स्वतः गावात कामं करतो चांगले मोठे मोठे. पण त्या वरती टाकीमध्ये 1 फूटभर पाईप वर माल लावलेला आहे, त्याला राळा नाही आहे. त्याला मी त्या टायमाला सांगितलं होतं त्या ठेकेदाराला का ह्याच्यात किडे होणार आहेत, आम्हाला पाणी प्यायचं आहे. तरीसुद्धा त्यांनी काही दखल घेतलेली नाही आहे त्या कामाची. असे कामं आहे ना सारे बोगस कामं करतात. इंजिनियर साहेबाकडे गेलं तर इंजिनियर साहेब काही दखल घेत नाहीत. कोणाकडे कलेक्टर गेलं तरी काही नाही, आम्हाला फक्त पत्र देतात आणि फक्त आहे ना आम्हाला आहे ना समजूत घालून येणं पाठीमागं पाठीतात. तळ्यात पाणी असून सुद्धा आम्हाला पाणी नाही आहे प्यायला. आम्हाला भरपूर संघर्ष करायची वेळ आलेली आहे. आम्हाला जर नाही तुम्ही बघितलं तर आम्ही 22 तारखेला आहे ना याच्यावर वर चढून आहे ना आत्मधनाची क्रिया करणार आहोत. तरी त्याची दखल घ्यावा तुम्ही.
जलजीवन मिशन अंतर्गत बांधण्यात आलेल्या टाकीचे बांधकामाची पाहणी करण्याकरता आलो असता या ठिकाणी आमचा एक ग्रामस्थ वरती चढला आणि तो खाली उतरताना त्याचा जिना तुटला आणि तो जखमी झाला आहे. तरी हे अतिशय निकृष्ट दर्जाचे काम या ठेकेदारांनी केले आहे. तरी त्यांना प्रशासनाला आम्ही ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो की येत्या 22 तारखेपर्यंत आमच्या ग्रामस्थांची दखल घ्यावी, अन्यथा या ठिकाणी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. या ठिकाणी जलजीवन मिशन अंतर्गत जे टाकीचं काम झालेलं आहे, पाईपलाईनीचं काम झालेलं आहे, सगळं गावात सगळं अधुरं काम झालेलं आहे. जेवढं काम पाहिजे, क्वालिटी पाहिजे, ते ठेकेदाराकडून ते क्वालिटी काम झालेलं नाही. अजून वाडी वस्त्यांवर पाण्याची टंचाई आहे, त्यांचे पाईपलाईन्स तिथवर गेलेली, पण तिथवर ते पाणी पोच झालेलं नाही. आज खरं म्हणजे गावाला पाण्याची खूप गरज आहे. आज उन्हाळा दिवस आहे, पाण्याची खूप म्हणजे एवढी गरज आहे की ते सगळे जे नागरिक आहे ते ग्रामपंचायतच्या जेवढे बी सरपंच, उपसरपंच, जेवढे बी सदस्य असतील त्यांना वारंवार तक्रार देऊ राहिली. पण आम्हाला पण त्यांची दखल घेऊन आम्ही पण प्रशासन वरती बसलेले जे पण अधिकारी, संबंधित अधिकारी, त्यांना आम्ही पत्रव्यवहार, सरपंच, उपसरपंच, आमचे माजी सरपंच, हे सगळं पत्रव्यवहार करून सुद्धा देखील त्याच्यावर काही दखल घेतली जात नाही. तिथं आम्हाला फक्त समजूत करून आम्हाला घरी पाठवण्यात येतं. याच्यानंतर जे पण आता 22 तारखेला त्या 22 तारखेला मोठं आंदोलन आम्ही या टाकीचं इथं येऊन करणार आहे. सगळ्या महिला, सगळे नागरिक इथं उपस्थित राहून आम्ही मोठं आंदोलन करून प्रशासनाला पहिलेच सांगत आहोत की याची दखल घ्यावा. संबंधित ठेकेदारावर कोणाचा हात आहे हे पण बघून याच्यावर लवकरात लवकर कारवाई करावं, हीच आपल्याला नम्र विनंती. जलजीवन योजनेअंतर्गत त्या योजनेची किंमत जवळजवळ 1,67,00,000 ह्या जनतेचा पैसा आहे. परंतु विहिरीचं काम झालेलं आहे असून विहिरीत भरपूर पाणी आहे, पण लोकांना ते पाणी देता येणार, कारण याला जबाबदारी शासन, ठेकेदार यांच्यावर पूर्णतः कारवाई झाली पाहिजे. आत्ता आपण इथं टाकीच्या जवळ आलेलं आहे, ते पाणी करताना तो जिना एकदम आणि निकृष्ट पद्धतीचा, त्याचा आत्ता अँगल वगैरे तुटला आहे आणि वरती टाकी बनवली ना त्यामध्ये राळा वगैरे केलेला नाही, म्हणजे आणि काही ठिकाणी पाईपलाईनचं पण अधुरं काम आहे. याला प्रशासक जबाबदार आहे. गट नंबर 189 मधून जी पाईपलाईन आमची गेलेली 194 मध्ये, मी प्रत्येक वेळेस त्या ठेकेदाराला वेळोवेळी सांगितलं की बाबा ही पाईपलाईन माझी फुटलेली आहे, तो रिपेअर करून दे. नुसतं म्हणतो करतो. आजपर्यंत त्यांनी काही रिपेअर केली नाही. जवळजवळ माझं 70-80 हजार रुपये नुकसान झालं. मला परत नव्याने पाईपलाईन करावं लागली. मला ते भरपाई त्यांनी द्यावा ही माझी कळकळीची विनंती. बिगर सपोर्टचं कसं किती राह खाली बी ते घराला नळ आले पण नळाला पाणी नाही आणि आम्ही कुठं जायचे, पाण्या वाचून मरायला लागलो तर आम्ही. आज आम्ही भातुडी गावातल्या फक्त एकाच वस्तीवर आलो आहोत. अशा जवळजवळ 7-8 वस्ती आहेत. एकाच वस्तीची ही अशी भयंकर अवस्था आहे पाण्याची. ह्या बिचाऱ्या आजी 1-2 किलोमीटर पाण्याला जावं लागते. गावात जे थोडंफार पाणी ते ग्रामस्थांना पाणी पुरत नाही. शासनाला माझी कळकळीची विनंती आहे, ताबडतोब त्या ठेकेदारावर काहीतरी कारवाई करावी, अन्यथा आम्हाला आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही. 22 तारखेला तिरमली वस्ती यांना म्हणजे वस्ती मोठी 5-50 घरं इथं बांधलेले, 100-1 लोकसंख्या आहे त्यांची. आज अशी परिस्थिती, कोणी त्यांना हांडाभर पाणी द्यायना. ते रोज उठत हे निम्म्या रात्री तिकडं प नाही का, आणि पाणी त्यांना काही भेटाना, पाणी उपलब्ध नाही. ते रोज ग्रामपंचायतवर आम्हाला रोज सांगत आहेत. आम्ही बी सारे कागदीपत्री प्रोसिजर आम्ही वर पाठवतो. इंजिनियरला दिले, BDOला दिले, सर्व डिपार्टमेंटला पत्र दिलं, पण कोणी दखल घ्यायला तयार नाही. शेवट नाही इलाजाने ग्रामस्थाचे आग्रह आम्हाला 22 तारखेला आम्ही टाकीवर बसून उपोषण करणार आहे. पुढं जी काय घटना घडून याला प्रशासन जबाबदार राहील. जलजीवन संदर्भात जे काम झालेलं आहे ते काम पूर्णत्वावर गेलेलं आहे असं ठेकेदाराचं म्हणणं आहे. पण 3-4 वर्षापासून त्या वस्तीवरती पाण्याचा जलजीवन संदर्भातली जी पाणी योजना आहे त्याच्यातला एकही थेंब पूर्ण माझ्या कुटुंबासहित माझ्या वस्तीवर 350 लोकांना आलेला नाही. संबंधित ठेकेदार त्याच्या मागचं जे काही असेल ते त्यांनी आम्हाला कोणत्याही परिस्थितीत, आज आमच्या गुराढोरांना पाणी नाही, आमच्या लेकराबाळांना पाणी नाही, याची नियोजन करून जे अपूर्त काम केलेलं आहे त्यांनी. पाण्याची टाकी झालेली आहे, त्यांनी त्याचे बिलं काढलेत नाही काढलेत हे त्यांच्या जीवाला माहिती, पण पाण्याच्या टाकीत बी थेंब नाही. विहिरीचं काम झालं म्हणतात, मग विहिरीचं काम झालं आहे, तुमची पाईपलाईन झाली, नळ योजना झाली, टाकीचं काम झालं आहे, आणि संबंधित माणसांना किंवा नागरिकांना पाणी येण्याचं न येण्याचं कारण काय आहे
एवढं तुम्ही आम्हाला दाखवून द्यावा. ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.